आर्टिकल्स ए अँड द तिन्ही आर्टिकल्स मी या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत. एकदम इझी वे मी सांगितलेलं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित कम्प्लिटली बघितला तर 8 मिनिटात तुमचा आर्टिकल्सवर एकही डाऊट शिल्लक राहणार नाही. सो हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुमचा आर्टिकल कन्सेप्ट क्लिअर होईल. गुड मॉर्निंग. Our today's topic is on articles. There have 3 articles. First one is a, second one is an, and third one is the. 3 articles आपण कुठे व कसे यूज करायचे ते आता बघूया. आर्टिकल ॲन हे नेहमी ओवेल्स असताना यूज करतो. देन आर्टिकल ए हे नेहमी कन्सोनंट्स असताना वापरतो. तर ओवेल्स म्हणजे काय, कन्सोनंट्स म्हणजे काय हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. ओवेल्स आणि कन्सोनंट्स हे अल्फाबेट्सवर डिपेंड करतं. अँड आर्टिकल्स ओवेल्स करता वापरतो. ओवेल्स कोणते तर ए, ई, आय, ओ, यू हे 5 अल्फाबेट्स, दॅट मीन्स ओवेल्स. देन कन्सोनंट्स ए टू झेड जे आपले 26 अल्फाबेट्स आहेत त्यातले ए, ई, आय, ओ, यू सोडून जे रिमेनिंग आहेत दॅट मीन्स अ कन्सोनंट. तर कन्सोनंट्स बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय अँड झेड. ए अँड ॲन हे ओवेल्स करता अँड ए हे कन्सोनंट्स करता वापरतो. हे आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं. तर ते आता कसे यूज करतात ते आपण बघूया. स्मॉल एक्झाम्पल्स आहेत काही. ॲपलचं जसं की लेटर आहे ए, हे आपण कन्सोनंट्स आहे की ओवेल्स आहे हे फर्स्टली चेक करूया. ए हा ओवेल्स आहे. ओवेल्स असल्यावर आपण ऑलवेज ॲनचा यूज करतो. तर म्हणताना आपण ॲन. नेक्स्ट क्वेश्चन आहे असंच म्हणतो. फुटबॉलचा एफ हा ओवेल्स आहे की कन्सोनंट्स आहे हे आपण फर्स्टली चेक करूया. एफ हा कन्सोनंट्स असल्यामुळे आपण अ फुटबॉल असं म्हणतो नेहमी. असेच अजून नेक्स्ट काही क्वेश्चन्स बघूया. ऑरेंजचा ओ हा ओवेल्स आहे, सो त्यामुळे आपण ॲन ऑरेंज असं म्हणतो. नेक्स्ट बनानाचा बी हा कन्सोनंट साऊंड असल्यामुळे आपण अ बनाना असंच नेहमी बोलतो. देन टेबलचा टी इज अल्सो कन्सोनंट साऊंड, सो अ टेबल असं आपण बोलत असतो. असेच काही क्वेश्चन्स बघूया अजून. नेक्स्ट काही क्वेश्चन्स आहेत ते आता आपण बघूया. जसं की पर्सचा पी हा कन्सोनंट साऊंड असल्यामुळे अ पर्स असं बोलतो. देन मॅटचा एम इज अल्सो कन्सोनंट साऊंड, तर बोलताना अ आर्टिकलचा यूज करतो. अ मॅट असं बोलतो. देन अंब्रेलाचा यू हा ओवेल्स असल्यामुळे आपण ॲन अंब्रेला असं बोलतो. ॲन आर्टिकलचा यूज करतो. ए अँड ॲन आर्टिकल करता आपल्याला ओवेल्स आणि कन्सोनंट समजणं खूपच गरजेचं आहे. देन द हे आर्टिकल्स आपण कशा करता वापरतो ते आता आपण बघूया. द हे स्पेशल वर्ड्स करता यूज करतो. तर स्पेशल वर्ड्स कोणते, ॲनिमल्सचं नेम, पीपलचं नेम, दॅट मीन्स अ स्पेशल वर्ड्स. देन काही एक्झाम्पल्स बघूया. ताज हे एका हॉटेलचं नाव आहे किंवा एका प्लेसचं नाव आहे, सो द ताज असंच बोलतो. देन राहुल एका मुलाचं नाव आहे. राहुल एका मुलाचं नाव असल्यामुळे आपण द आर्टिकलचा यूज केला. देन टायगर हे एका ॲनिमलचं नाव आहे, सो आपण द आर्टिकलचा यूज केला. देन गंगा हे एका रिव्हरचं नाव शो करतं आहे, सो आपण आर्टिकल दचा यूज केला. असंच काही फुल सेंटेन्सेस एक्झाम्पल्स आपण बघूया. एक्झाम्पल्स विथ आपले 3 ऑप्शन्स दिलेले असणार. ए, देन ॲन अँड थर्ड वन इज द. 3 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन आपलं करेक्ट असणार ते आपण बघूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, दिस इज अन ॲपल. 3 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. ए, ॲन अँड द. विच वन इज करेक्ट ते आपण बघतो आहे. तर आपला ॲपल लास्टला वर्ड आहे. ॲपलचा ए हा ओवल असल्यामुळे आपण ॲनचा यूज केला, सो आवर करेक्ट आन्सर इज ॲन. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन, अलिया इज डॅश प्रिन्सेस. डॅश नंतरचं लेटर फर्स्ट लेटर आपण बघतो. प्रिन्सेसचा पी हा कन्सोनंट साऊंड असल्यामुळे आपण
एचा यूज केला. ए आर्टिकल आपण इथे यूज केलं. आलिया इज अ प्रिन्सेस. सो अवर करेक्ट आन्सर इज ए. थर्ड क्वेश्चन बघण्याआधी प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. अवर थर्ड क्वेश्चन, माय अंकल इज डॅश आर्टिस्ट. सो डॅश नंतरचं कधीही आपण फर्स्ट लेटर बघतो. आर्टिस्टचा ए हा ओवल साऊंड असल्यामुळे आपलं करेक्ट आन्सर येणार ॲन. माय अंकल इज ॲन आर्टिस्ट. आपण कोणतं आर्टिकल यूज केलं? ॲन वापरलं. बिकॉज ए हा ओवल साऊंड आहे. AEIOU त्यातला ए हा ओवल्स असल्यामुळे आपण ॲन आर्टिकलचा यूज केला. ओके. देन अवर फोर्थ क्वेश्चन. नेक्स्ट बघूया फोर्थ क्वेश्चन. प्लीज गिव मी अ पेन्सिल. पेन्सिलचा पी हा कन्सोनंट साऊंड आहे. कधीही डॅश नंतरचं फर्स्ट लेटर बघतो. पी हा कन्सोनंट साऊंड असल्यामुळे आपण अ आर्टिकल यूज केलं. प्लीज गिव मी अ पेन्सिल. सो आपलं करेक्ट आन्सर येणार ए. देन फिफ्थ क्वेश्चन, डॅश बलून इज रेड. येथे आपलं आन्सर द करेक्ट येणार. का तर फर्स्ट लेटर डॅश असल्यावर आर्टिकल यूज करताना बलून हे एक नाव शो करतं आहे. सो आपण द बलून इज रेड असं यूज केलं. ओके. क्वेश्चन नंबर 6, इट इज डॅश युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीचा यू हा ओवल साऊंड असल्यामुळे आपण ॲनचा यूज केला. इट इज ॲन युनिव्हर्सिटी. क्वेश्चन नंबर 7, अ डॉग इज डॅश ॲनिमल. ॲनिमलचा ए हा ओवल साऊंड आहे. सो आपलं करेक्ट आन्सर येणार ॲन. अ डॉग इज ॲन ॲनिमल. सेम मेन आर्टिकलमध्ये ए अँड ॲनचा डिफरन्स बघताना ओवल्स आणि कन्सोनंट्स पार्ट असणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 8, ही इज डॅश अनलकी मॅन. अनलकीचा यू हा ओवल साऊंड आहे. सो आपलं करेक्ट आन्सर येणार ॲन. ही इज ॲन अनलकी मॅन. बिकॉज यू हा ओवल साऊंड आहे. AEIOU 5 ओवल्स आहेत. सो करेक्ट आन्सर येणार ॲन. क्वेश्चन नंबर 9, आय सॉ डॅश ॲनिमल इन द झू. ॲनिमलचा ए हा अल्सो ओवल साऊंड आहे. सो करेक्ट आन्सर येणार आय सॉ ॲन ॲनिमल इन द झू. करेक्ट आन्सर येणार आपलं ॲन. ॲन आर्टिकल इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 10, डॅश मिल्क इज यूजफुल फॉर स्मॉल चिल्ड्रन. इथे द येणार. द मिल्क इज यूजफुल फॉर स्मॉल चिल्ड्रन. कारण फर्स्ट लेटर आहे. फर्स्ट लेटर आपण द यूज करतो. हे जर यूजफुलच्या आधी असतं डॅश तर आपण ॲन यूज केलं असतं. क्वेश्चन नंबर 11, शी वॉन्ट्स टू बी डॅश डॉक्टर. शी वॉन्ट्स टू बी अ डॉक्टर. करेक्ट आन्सर येणार ए. का तर डी हा डॉक्टरचा डी हा कन्सोनंट साऊंड आहे. शी वॉन्ट्स टू बी अ डॉक्टर. आपलं आन्सर येणार. देन काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते तुम्ही कमेंट्स करून मला आन्सर सांगू शकतात. तर आपले क्वेश्चन्स आहे, ही इज डॅश हॉनेस्ट. विच वन इज करेक्ट. सेकंड आहे, ही प्लेज डॅश गिटार व्हेरी वेल. 3 ऑप्शन्स सेम दिलेले असणार ए अँड द. विच वन इज करेक्ट आन्सर. थर्ड क्वेश्चन लास्ट वन. 3च क्वेश्चन्स दिलेले आहेत. 3 क्वेश्चनपैकी तुम्हाला करेक्ट आन्सर कोणतं असणार ते सांगायचं आहे. डॅश मून शाईन व्हेरी ब्राईटली टुडे.